नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मित्रांनो, दिवाळीचा मंगलमय उत्साह नुकताच आपल्यातून विसर्जित झाला आहे. पण आता आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सणाकडे वाटचाल करत आहोत. तो म्हणजे मोठी कार्तिकी एकादशी. यालाच आपण देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतो. यावर्षी ही परमपावन एकादशी 2 नोव्हेंबर रोजी येत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अद्भुत आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुम्ही 2 नोव्हेंबरपर्यंत रोज श्रद्धेने केल्यास तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, सर्व प्रश्न सुटतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, कार्तिक एकादशी हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो आध्यात्मिकदृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तनाचा दिवस आहे. या दिवसाचे अनेक पौराणिक संदर्भ आहेत. या दिवसापासून तुळशी विवाहाचा आरंभ होतो, जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतात. तुळशी विवाह म्हणजे काय? तर भगवान विष्णू आणि माता तुळशी यांचा विवाह, जो अत्यंत शुभ मानला जातो. पण या एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भगवान विष्णू आपल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. होय, बरोबर ऐकलत. आषाढ शुद्ध एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेला जातात आणि या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. या काळात सर्व शुभ कार्ये, विवाह सोहळे थांबलेले असतात. पण प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात आणि याच दिवसापासून पुन्हा लग्न विवाहासारखी सर्व शुभ कार्य सुरू होतात. म्हणूनच या एकादशीचे महत्त्व खूप मोठे आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा, अर्चा, जप, तप अत्यंत फलदायी ठरतो आणि म्हणूनच याच पवित्र काळात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात. त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी, आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, धन, समृद्धी, आरोग्य आणि शांतता प्राप्त करण्यासाठी आज मी तुम्हाला एक अत्यंत साधा, सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत नित्य नियमाने करायचा आहे. मित्रांनो, हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे परिणाम मात्र चमत्कारिक आहेत. यात 2 मुख्य गोष्टी आहेत. एक, दिवा लावणे आणि एक, शक्तिशाली मंत्राचा जप करणे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याने त्यांचा प्रभाव काही पटीने वाढतो. चला तर मग या उपायाचा पहिला भाग सविस्तर समजून घेऊया. तुम्हाला रोज संध्याकाळी साधारणपणे 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान, जेव्हा आपण संध्याकाळची देवपूजा करतो, देवाजवळ दिवा लावतो, तेव्हा हा दिवा लावायचा आहे. तुम्ही तो दिवा तेलाचा लावू शकतात किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालेल. मातीची पणती असेल तर उत्तमच, कारण माती पवित्र मानली जाते आणि मातीच्या दिव्याचा प्रकाश अधिक मंगलमय असतो. त्यामुळे तुम्ही मातीची पणती असेल तर तीही वापरू शकतात. नसेल तर तुम्ही कोणताही प्रकारचा दिवा वापरू शकतात. तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात. आता हा दिवा कुठे लावायचा हे खूप महत्त्वाचं आहे. ते व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला लावायचा आहे. याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा दारात उभे असता, तेव्हा तुमचा जो उजवा हात असेल त्या बाजूला हा दिवा ठेवा. तुम्ही तो उंबरठ्याच्या अगदी जवळ ठेवू शकता किंवा थोड्या अंतरावर, पण तो उजव्या बाजूलाच असणे महत्त्वाचे आहे. दिवा लावण्याआधी घरात यायचं नाही. आधी घराच्या बाहेर उजव्या बाजूला हा दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर घरात यायचं आहे. या दिव्याच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, असं मानलं जातं. हा दिवा घरात सुख, शांती आणि समृद्धीचे मार्ग मोकळे करतो. आपल्या घरातून बाहेर पडताना हा दिवा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो
आणि सर्व संकटांपासून संरक्षण नक्की करतो. त्यानंतर दिवा लावून झाल्यावर तुम्हाला घरात यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे बसून तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. तुळशीची माळ असेल तर अतिउत्तम. तुळशीच्या माळेने जप केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. जर तुळशीची माळ उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणतीही दुसरी जपमाळ घेऊ शकतात आणि या अत्यंत शक्तिशाली मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी पुन्हा एकदा रिपीट करते, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, हा भगवान विष्णूंचा द्वादशाक्षर महामंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अर्थ म्हणजे मी भगवान वासुदेवांना म्हणजेच विष्णूंना नमन करतो असा आहे. हा मंत्र जगात सर्वात शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्रांपैकी एक मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने केवळ भगवान विष्णूच नाही तर त्यांची अर्धांगिनी धनधान्याची देवी माता लक्ष्मी सुद्धा अत्यंत प्रसन्न होतात. कारण जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी आपोआपच वास करतात. मित्रांनो, या मंत्राच्या जपाने तुमच्या घरातील पैशांची समस्या असो किंवा आरोग्याच्या समस्या असोत, कौटुंबिक कलह असो, व्यवसायातील अडचणी असो किंवा इतर कोणतीही समस्या असो, ती नक्कीच सुटते. या मंत्रात अशी शक्ती आहे जी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तुम्हाला फक्त हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. मित्रांनो, कोणताही आध्यात्मिक उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जेव्हा तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र चित्ताने हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा येईल. ही ऊर्जा तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल आणि या यशाच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणून आजपासून 2 नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक एकादशी येईपर्यंत हा रोज छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. एक दिवा लावा आणि या दिव्य मंत्राचा जप नक्की करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्या या दिव्य उपायाचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. एक म्हणजे रोज संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला घराबाहेर उजव्या बाजूला तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा लावायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरात येऊन देवघरासमोर बसून माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय फक्त 2 नोव्हेंबर पर्यंतच करायचा आहे आणि तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल अनुभवू शकतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन आध्यात्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायला मिळतील. तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे अनेक गरजूंना मदत मिळू शकते. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येवो हीच सदिच्छा. धन्यवाद.